हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच क्रमांक 34 कंप्लीट करणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जीके प्रॅक्टिस सेट क्रमांक 34 कंप्लीट केला होता। आय होप तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघितलेला असेल। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, पाऊस या शब्दाचे सामान्य रूप कोणते? पर्याय आहेत 1 पावसा, 2 पाऊस, 3 पावसाचा, 4 पावसाच्या। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे पाऊस या शब्दाचं सामान्य रूप आहे पावसा। प्रश्न क्रमांक 2, द्विगु समास ओळखा। पर्याय आहेत 1 बांगी भात, 2 भोजन भाऊ, 3 पुरणपोळी, 4 पंपडे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे द्विगु समासाचं उदाहरण आहे पंपडे। प्रश्न क्रमांक 3, बहु असोत सुंदर की महा डॅश या गाजलेल्या महाराष्ट्र गीताचे कर्ते कोण आहेत? पर्याय आहेत 1 केशवसूत, 2 राम गणेश गडकरी, 3 इरावती कर्वे, 4 कुमार कोल्हाटकर। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे बहु असोत सुंदर की महा कुमार कोल्हाटकर यांचं ते गाजलेलं महाराष्ट्राचं गीत आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, कैकेयीला दशरथने 2 वर दिले। अधोरेखित शब्दाची जात ओळखा। पर्याय आहेत 1 नाम, 2 क्रियापद, 3 सर्वनाम, 4 शब्दयोगी। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे कैकेयीला दशरथाने 2 वर दिले। यातील अधोरेखित शब्द होता वर। हा वर शब्द वाक्यामध्ये नामाची क्रिया घडवतोय, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, आडरानात शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा। पर्याय 1 वाकडात शिरणे, 2 पेंड पांघरणे, 3 गुडाला सोडून जाणे, 4 अज्ञान दाखविणे। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे आडरानात शिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आहे गुडाला सोडून जाणे। प्रश्न क्रमांक 6, सलाते सलानाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? पर्याय आहेत 1 प्रथमा, 2 तृतीया, 3 चतुर्थी, 4 पंचमी। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे सलाते सलानाते हे प्रत्यय चतुर्थी विभक्तीचे आहेत। प्रश्न क्रमांक 7, मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व डॅश म्हणतात। पर्याय आहेत 1 मृगनयना, 2 मीनाक्षी, 3 सुनयना, 4 सुलोचना। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे मनालीचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला मीनाक्षी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 8, भाषा या नामाचे अनेक वचन लिहा। पर्याय आहेत 1 भाषी, 2 भाषा, 3 भाषणो, 4 भाषानी। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे भाषा या शब्दाचं अनेक वचन भाषा हाच शब्द होईल। प्रश्न क्रमांक 9, उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत 1 अविनाशी, 2 अवनती, 3 प्रणिता, 4 अंबावीन। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अवनीती। प्रश्न क्रमांक 10, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू या उदाहरणाचा अलंकार ओळखा। पर्याय आहेत 1 उत्प्रेक्षा, 2 उपमा, 3 रूपक, 4 दृष्टांत। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे ती गुलाबी उषा म्हणजेच परमेश्वराचं प्रेम जणू या उदाहरणाचा अलंकार आहे उत्प्रेक्षा। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे? पर्याय आहेत 1 शब्दालंकार, 2 वाक्यालंकार, 3 अर्थालंकार, 4 पर्याय 1 अ व क बरोबर। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे अलंकाराचा प्रकार शब्दालंकार आणि वाक्यालंकार हे दोन्ही बरोबर आहेत। प्रश्न क्रमांक 12, कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते अशी व्यक्ती। पर्याय आहेत 1 सनातनी, 2 स्थितप्रज्ञ, 3 अज्ञातशत्रू, 4 अष्टावधानी। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे कोणत्याही प्रसंगी ज्याची बुद्धी स्थिर राहते त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ।
प्रश्न क्रमांक 13. भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. पर्याय आहेत 1. समाहार, 2. इतरेतर, 3. द्विगु, 4. यापैकी नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे भाजीपाला घेऊन बाबा घरी आले. भाजीपाला या शब्दाला अधोरेखित केलेलं होतं. त्याचा समासाचा प्रकार आहे समाहार. प्रश्न क्रमांक 14. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? पर्याय आहेत 1. पु ल देशपांडे, 2. विष्णू वामन शिरवाडकर, 3. वि स खांडेकर, 4. दत्ता भगत. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 15. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय आहेत 1. कर्तरी, 2. कर्मणी, 3. भावे, 4. यापैकी नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग आहे कर्तरी.